आज आहे संकष्ट चतुर्थी। तर संकष्ट चतुर्थी तुम्हाला गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन देते। माझी पूजा वगैरे झाली होती, घरातली सगळी कामं झाली होती। मग मला काही पिशव्या शिवायच्या होत्या दुकानात जाण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण वेस्टपासून बेस्ट बनवणार आहोत। आपल्याकडे असे बरेच काही छोटे छोटे कापड असतात, गाऊन असतील, मुलांचे शर्ट असतील, टी शर्ट असतील, असे बरेच कपडे आपल्याकडे असतात। ते फेकून न देता आपण काहीतरी घरी बनवू शकतो। हे बघा, आपण दुकानात जात असतो, आपल्याला अशा छोट्या छोट्या पिशव्या लागत असतात। आता एखादी वस्तू संपली असेल, दूध आणण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, मिरचीसाठी, जास्त म्हणजे कॅरी बॅगामध्ये पण ओझं पडलं, कांदे वगैरे, बटाटे, तर ती पिशवी फाटू शकते। तर आपण लहान मुलांना पण असं म्हणजे बटाटे असतील, कांदे असतील, तर आपण ही पिशवी देऊन मुलांना बाजारात पाठवू शकतो। आणि खाली पडणार पण नाही पिशवी, म्हणजे कॅरी बॅगा प्लास्टिकच्या फाटून जातात, पण आपल्या कॅरी बॅगा एकदम सुरक्षित असतात ह्या। हे बघा, आपल्याला भीती असते की आपल्या मुलाला पाठवलं की हा सांडून देईल किंवा काही। मुलांना अशी पिशवी अशी गोल गोल फिरवण्याची सवय असते, चोळामोळ चोळामोळ, तर आपण त्यांना म्हणजे ह्या धाकाने सुद्धा आपण पाठवत नसतो। तर बघा, अशा कापडी आपण वेस्टपासून बेस्ट करणार आहोत। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघायचे। हे बघा, तसेच माझ्याकडे गाऊनचे असे काही तुकडे आहेत। तर याच्यापासून मस्त मी आता बॅग म्हणजे अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवणार आहे। मोजमाप नाही, काही नाही, डायरेक्ट आपल्याला कापून शिवायचे आहेत। याला काही मोजमाप लागत नाही, किती इंच, किती लांबी, डायरेक्ट जसं कापड असेल तसं आपण पिशवी शिवू शकतो। तर बघा, हे तुकडे घेतलेले आहेत आपण, बघू शकता। आपल्याकडे हा एक तुकडा आहे, हे गाऊनचे तुकडे आहेत, हा एक तुकडा आहे। चला, आता आपण हा एक तुकडा आहे, आपण छान असे मस्त पिशव्या शिवून घेणार आहोत। तर चला, हा कापड घेतलेला आहे, हे बघा, असं लांबा कापड असेल तर, आणि ह्या पद्धतीने आता दोघीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथून। तर चला, उलट सुलट बाजू बघून घ्यायची, उलट सुलट बाजू बघून घ्यायची, आणि आता आपण एका फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे। दुसऱ्या साईडने पण आपण फोल्ड करून घेतले, फोल्ड करून घेतलेले या साईडने, आणि या साईडने आता एक पट्टी घ्यायची आपल्याला। आता याच्यातून आपण पट्टी काढू, छान असं 2 किंवा 3 इंचची आपल्याला अशी पट्टी कापून घ्यायची आहे। 2 नाही तर 3 याच्या पट्ट्या कापून घ्यायचे, आणि असं फोल्ड करून घ्यायचे। तुम्ही आपल्याला फोल्ड करून घेतलेले, शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही दुसरी पट्टी घ्यायची आहे, आता हिला आपण फोल्ड करून घेऊ त्याच पद्धतीने। हे बघा, 2 अशा पट्ट्या तयार झालेल्या आहेत। हे बघा, 2 पट्ट्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत, आणि दोघी। आणि आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची, तर असं निम्मी करून घ्यायचे, इथं खून करायची। हे बघा, इथे येते, आणि इकडून पण आपल्याला निम्मी घ्यायचे, खून करून घ्यायची। इथून आपलं निम्मी येते, हे बघा, खून करून घेतलेली आहे। 2 बोटं घ्यायचे, नाही तर इथून, हे बघा, इथून 2-2 इंचावर आपल्याला, इथून 2 इंच आणि इकडून आपल्याला 2 इंच मार्किंग करून घ्यायची, आणि पट्टी आपल्याला लावून घ्यायची। दोघी पट्ट्या आपल्याला सेम करायच्या आहेत। हे बघा, दोघी पट्ट्या आपल्याला सेम करून घ्यायच्या आहेत। आता किती इंचची पट्टी घेतलेली मी तुम्हाला दाखवते। हे बघा, 9 इंचाची आपली पट्टी आहे। तर 9 इंचाची आहे, ही पण 9 इंचाची घ्यायची। हे बघा, ही पण 9 इंचाची घ्यायची। जास्त असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता, जास्त असेल तर 9 इंचाचं घ्यायचं आहे। आणि आपण आता इथं आपण उलट सुलट बाजू बघायची आहे। हे बघा, इथे एक मार्किंग आहे आपली 2 इंचावर, आणि इथं। तर या पद्धतीने आता आपण बेल्ट लावून घेणार आहोत। झटपट आपली 2 मिनिटात होणारी ही बॅग आहे। आणि ज्या नवीन शिकाऊ असतात त्यांना म्हणजे मशीन जमत नसतो, काही स्टिचिंग वगैरे, तर ते असं ह्या पद्धतीने आपण शिकू शकतो। हे बघा, ह्या पद्धतीने आपली स्टिचिंग झालेली आहे। आता ह्या साईडने आपण 2-2 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत।
तर बघा सेंटर काढलेले आपण, सेंटर काढून घेतलेले आणि 2-2 इंच घ्यायचे सेंटरपासून, इथून 2 इंच आणि इथून 2 इंच, सेंटरपासून 2-2 इंचचं आपल्याला घ्यायचं आहे. आता ही 9 इंचाची पट्टी आपल्याला या पद्धतीने आता इथं अशा पिशव्या डबल टिबल शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. आणि इथं पण आपल्याला 2 इंचवर या पद्धतीने पण तुम्ही पट्टी जॉईन करू शकता. हे बघा अशा चारही बाजूने आपण शिलाई मारू शकतो, म्हणजे आपली पट्टी तुटायची नाही. हे बघा या पद्धतीने पण आपण हे करू शकतो. हे बघा आपली पट्टी झालेली आहे. आता आपण जॉईन करून घेणार आहोत. हे बघा आता या पद्धतीने, नाही तर तुम्ही हे बघा आपण अशी शिलाई मारली ना तर आपलं हे दिसतं आणि हे धागे धागे निघत असतात. आता आपल्याला हे धागे म्हणजे बंद पाहिजे रे, तर आपण असं काही काढायला गेलो तर धागेमध्ये अटकत असतो. तर अशी शिलाई न मारता आपण नवीन ट्रिक वापरणार आहोत. तर मारायची नाही, आपण काय करतो पिशवी शिवताना टीप मारून घेतो. तर आपल्याला असं न करता वेगळी ट्रिक आपल्याला वापरायची आहे. तर ती कोणती आहे तर चला दाखवते. हे बघा आपण आता ती शिलाई अशी आपल्याला शिलाई मारायची नाही, कारण की धागे धागे निघत असतात. तर हे बघा शिलाई लगेच उसवली गेली आपली. तर अशी शिलाई मारायची नाही आहे. तर हे बघा ही सरळ बाजू आहे. आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या पट्ट्या इथं ठेवायचं आहे. ही सरळ बाजू घेतलेली आहे आपण. तर सरळ बाजूने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता ही सरळ बाजू आहे ना, तर आपल्याला अर्धा इंचावर बघून घ्यायचं आणि थोडंसं काही कमी जास्त असेल तर आपण नंतर ते कटिंग करून घेऊ. हे बघा आता सरळ बाजूला आपल्याला, आता ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सरळ बाजूला. आणि एक्स्ट्राचं आहे ना हे आपण थोडंसं कटिंग करून घेऊ. एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. सरळ बाजूनेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. काही एक्स्ट्राचं असेल तर तुम्ही कटिंग करू शकता. आता ही सरळ बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला उलटं करायचं आहे, उलटी करून घ्यायची आहे. हे बघू शकता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. म्हणजे आपली फिनिशिंग खूप छान येणार आहे आपली. म्हणजे असे दोरे वगैरे असतात ना, त्याच्यात आपण काही भाजी वगैरे आणले त्याचा पाला वगैरे अटकून जातो आणि गवारच्या शेंगा मिरची एखादी त्याच्यातच अटकून जाते आपली. तर या पद्धतीने आपल्याला आता हे बघा आता ही उलटी बाजूने आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपली फिनिशिंग छान येणार आहे पिशवीची. हे बघा आपली फिनिशिंग एकदम छान येणार आहे, म्हणून या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर हे बघू शकता आपली फिनिशिंग सकट आपली मस्त पिशवी तयार झालेली आहे. आणि आता आपण सरळ करून बघू. फिनिशिंग दाखवली तुम्हाला. हे बघा मस्त आपली पिशवी रेडी झालेली आहे, बघू शकता तुमच्या समोरच. आणि आपली फिनिशिंग पण छान आलेली मधून पण. हे बघू शकता असं दोरे वगैरे, हे बघा मस्त असे दोरे वगैरे निघत नाही. मी ह्या पिशवीचं दाखवते तुम्हाला. हे बघा असे असं दिसतं. हे बघा असे दोरे वगैरे काही आपल्याला वेगळे दोरे असे असतात ना, अटकून जातं काही पण आपण भाजीपाला आणतो ना. हे बघा असे दोरे निघतात. तर याचं तसं निघणार नाही आहे. याची फिनिशिंग एकदम छान मस्त आलेली. हे बघू शकता, हे बघू शकता याचं मस्त शिदी केल्यावर पण एकदम छान दिसते. आणि आपण आता बघा काही पण याच्यामध्ये ठेवू शकतो, मिरच्या वगैरे आणायचं असेल तर. आता आपल्या वस्तू पडणार नाहीत. आपण मुलांना सांगितलं, हे बघा नारळ असेल आपल्याला मंदिरात जायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. हे बघा मस्त नारळ वगैरे आपण ठेवू शकतो. पूजेचा सामान छोटासा असेल तर, नारळ नसेल तर आपण मुलांना असं मीठ घ्यायला पाठवतो तर ते हातात आणता. एखाद वेळेस मिठाची पिशवी फाटू पण शकते आणि मीठ पडलं खाली तर काय होणार आहे माहिती आहे. बघा 1 किलो मिठाची पिशवी सुद्धा मापून जाणार आहे आणि जागा सुद्धा राहते. आणि हे बघा हे नारळ आहे, नारळ सुद्धा आपण मापू शकतो. हे बघा एकदम मस्त आपली अशी पिशवी तयार झालेली आहे. आपण वस्तू ठेवायला खूप छान आहे. आपल्या चहा पावडर असेल, आपण मुलांना सांगतो चहा पावडर घेऊन या, तर ते अशी खेळत खेळत येतात, असं खाली पडण्याची शक्यता असते. तर आपण चहा पावडर वगैरे अशा 2-3 वस्तू आपण आणू शकतो. भाजीपाला असेल, मिरची वगैरे, बटाटे, टोमॅटो आपल्याला आणायचे असेल, दुधाची पिशवी असेल, तर एकदम मस्त आपली अशी पिशवी तयार झालेली आहे. वाटलं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा मस्त सुंदर सुंदर आपण पिशव्या शिवणार आहोत. हे बघा आपल्या 2 वस्तू मापून जात आहे.
आपल्याकडे गाऊनचे शर्टचे असे मस्त आपले जो असतात पिशव्या वगैरे म्हणजे तुकडे पडलेले असतात गाऊनचे, तर आपण या पद्धतीने अशा पिशव्या शिवू शकतो. आता हे स्ट्रेचेबल आहे, एकदम छान मस्त अशी पिशवी आपली तयार झालेली आहे. तर अजून एक बघा, ही एक आपली पिशवी तयार झालेली आहे, तुम्ही बघितली फिनिशिंग. आता दुसरी पण हे बघा, ही पण तशाच असे तुकडे असतील आपल्याकडे वेस्ट दुसऱ्या गाऊनचे शर्टाचे, तर आपण शिवून घ्यायचे. ही पण त्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायची आहे, करून घ्यायचे दोघं साईडने मस्त. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे. साईडने पण आपण फोल्ड करून घेऊ. उलट सुलट बाजू बघायची आपल्याला पहिले. दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घेतलेला आहे, हे बघू शकता. आता आपल्याला परत पट्ट्या बनवून घ्यायचे. हे बघा, ह्या कापडाने 3 इंचाची किंवा 2.5 इंचाची आपण पट्टी कापून घेणार आहोत. आपल्याला 2 बेल्ट तयार करायचे. हे बघा, 3 किंवा 2 इंचाची आपल्याला पट्टी अशी कापून घ्यायची. आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. जास्त जाड पट्टी करायची नाही, कारण की आपली छोटीशी पिशवी म्हणून. म्हणजे कापड जाड असेल तर 2.5 इंच घ्या, आणि बारीक कापड असेल तर 2.5 इंचाची आपल्याला पट्टी करायची. जास्त जाड पण चांगली दिसत नाही. तर याचे आपल्याला आता 2 भाग करून घ्यायचे नेहमी पट्टी लावण्यासाठी. तर किती इंचची ती आपली, तर तुम्ही 8-9 इंचाची घेऊ शकता बेल्ट एका साईडचा. हे बघा, आता 10 इंच द्यायचे, आपल्याला 10 इंच घ्यायचे, 9 इंच घ्यायचं आपल्याला. तर 1 इंच आपण आता कटिंग करून घेणार आहोत. इथून पण माग घ्यायचं आपल्याला. फक्त 9 इंचाची जास्त मोठे बेल्ट पण चांगले दिसत नाही. हे बघा, छोटे छोटे बेल्ट लावायचे आपल्याला. आता याचं निम्मी काढून घ्यायचे. हे बघा, आता इथून निम्मी घ्यायचे, याचं निम्मी मार्किंग करून घ्यायचं. सेंटर काढायचे, सेंटर पॉईंट. हे बघा, सेंटर पॉईंट पासून 2 बोट घ्यायचे किंवा 2 इंच घ्यायचं. 2 बोट घ्यायचे किंवा 2 इंचला आपण मार्किंग करून घेऊ. इथं पण 2 इंचला आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आणि आता पट्टी आपण जॉईन करून घेणार आहोत. उलट सुलट बाजू बघायची. आता हा सरळ भाग आहे आपला आणि हा उलटा भाग आहे. आपण इथं मार्किंग केलेली सेंटर पॉईंट करून या पद्धतीने अगोदर बेल्ट लावून घ्यायचे, कारण की मग जड पडत नाही आपल्याला. म्हणजे असं व्यवस्थित आपल्याला बेल्ट लावता येतो. फिनिशिंग सकट आपल्याला बेल्ट लावता येतो. हे बघा, चारी बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता इकडचा बेल्ट आपण लावून घेणार आहोत. इथे 2 इंचला आपण मार्किंग केलेली होती. हे बघा, इथे चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची बेल्टचा. आणि इथं डबल आपली शिलाई पण येते मस्त. तर या साईडचं पण तसंच करायचं आपल्याला. सेंटर काढून घ्यायचे. बघा, सेंटर काढून घ्यायचे. सेंटर काढून घ्यायचं. असं आपण जॉईन केलं असणार आणि आपल्याला मशीन शिकायची आवड असेल तर तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी पिशव्या शिवू शकतात. बेस्ट असं शिलाई मारण्यापेक्षा आपण काय करतो, नवीन शिकावं असतो तर शिलाई म्हणजे काही पण आपण शिवू शकतो. पिशव्या वगैरे तुम्हाला शिवायला चांगलं आहे, तुमचा हात बसण्यासाठी आणि फिनिशिंगसाठी पण. जर तुम्हाला फिनिशिंग वगैरे जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पिशव्या वगैरे शिवायच्या घरच्या घरी. म्हणजे आपला हात बसत असतो शिवताना. हे बघा, आपण ब्लाऊज वगैरे शिवतो तर आपली फिनिशिंग वगैरे व्यवस्थित नसते. काही शिवायला गेलो ड्रेस वगैरे तर अशा पिशव्या शिवत बसायचं काहीतरी. म्हणजे आपला हात पण साफ होतो आणि पिशव्या पण आपल्याला बाजारात वगैरे लागत असतात. भरपूर याच्यापासून आपल्याला फायदा पण आहे आणि आपली मशीन पण जाम होणार नाही. असं घरच्या घरी आपण पिशव्या वगैरे शिवत राहिलो तर. आपली मस्त फिनिशिंग आलेली, व्यवस्थित करून घ्यायचंय. आणि हे बघू शकता आपले दोघीकडून. हे बघा, आपले बेल्ट लावून झालेले आहेत. आता ही सरळ बाजू आहे आणि इकडची उलटी बाजू आहे. आता ही सरळ बाजू घेतलेली मीने. आता काय करायचंय, ही सरळ बाजू आहे आपली, बरोबर. आता सरळ बाजूला आपल्याला फिनिशिंग येऊ द्यायची आपल्या पिशवीला. तर हे बघा, आता ही सरळ बाजू आहे, तर सरळ बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जसं किनाऱ्याला शिलाई, हे बघा या पद्धतीने आता शिलाई मारून घेणार आहे मी.
ही सरळ बाजू आहे आपली. दोघं साईडने शिलाई मारून घेणार आहे. या बाजूने पण हे बघा, सरळ बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि काही दोरे वगैरे दिसत असतील तर ते कटिंग करून घ्या. या पद्धतीने थोडंसं सरळ करून घ्यायचं आपल्याला. इकडून पण थोडंसं आपण कटिंग कर. दोरे वगैरे दिसत असतील ना तर कटिंग करून घ्या. हे बघा, आता ही सरळ बाजूला आपण दोघी बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता उलट करणार आहोत. हे बघा, ही उलटी बाजू आहे आणि आपण आता उलट करून घेतलं. आता आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची, जशी आपण हे बघा या पद्धतीने. आपण पहिले सरळ शिलाई मारून घेतली, मग आता ही उलट करून घेतलेली आहे आपण. हे बघा, दोघी बाजूने बघा शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता आपण सरळ करून घेणार आहोत. तर बघा, आपली मस्त अशी छोटीशी पिशवी तयार झालेली आहे. हे बघा, आपली मस्त छोटीशी अशी पिशवी तयार झालेली आहे. फिनिश आहे बघा, दोरे वगैरे काही निघणार नाही आहेत. फिनिशिंग आपली छान आलेली आहे. आणि इकडून पण मस्त. आता आपल्याला काही मिरच्या वगैरे आणायच्या असतील तर आपण आणू शकतो. तुम्हाला जर डबल शिलाई मारायची असेल तर तुम्ही डबल शिलाई पण मारू शकतात. आपली जर हे बघा, डबल शिलाई पण तुम्ही मारू शकता. हे बघा, डबल शिलाई पण मारू शकता, म्हणजे आपली शिलाई निघायला नको. हे बघा, आपल्या मस्त दोन पिशव्या कुठे गेली एक. हे बघा, आपल्या मस्त दोन पिशव्या तयार आहेत कुठं पण घेऊन जायला. हे बघा, त्या मस्त दोन पिशव्या तयार झालेल्या आहेत, बघू शकतात. आपल्याला दुकानावर जायचं असेल, भाजीपाला आणायचं असेल तर मस्त छान अशा आपल्या पिशव्या झालेल्या आहेत. तुम्हाला वस्तू पण टाकून दाखवलेल्या आहेत. लहान मुलं असतात ते मीठ वगैरे पाडण्याची शक्यता असते. आपल्याला एखाद्या दुकानावर जायचं जमत नाही तर छान असं मीठ वगैरे, मिरच्या, भाजीपाला आपण आणू शकतो काहीतरी. आणि प्लॅस्टिकला सुद्धा आपण बंदी आणू शकतो. आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे. प्लॅस्टिक तशी बंदी आहे पण चालू आहे. प्लॅस्टिकचा पिशव्या आपण भाजीपाला असेल वगैरे असेल तर आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो, तर प्लॅस्टिक बंदी पण झाली पाहिजे. आपल्यापासून आपण सुरुवात केली गेली पाहिजे. आणि ज्या नवीन ताई असतील, त्या शिवण क्लास करत असतील किंवा त्यांची फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल, शिलाई म्हणजे व्यवस्थित जमत नाही त्यांना, म्हणजे काही ताई असतील त्यांना म्हणजे मशीनला शिलाई सुद्धा मारता येत नाही, तर त्या अशा प्रकारे पिशव्या शिवू शकता घरामध्ये. काही ना काही छोट पिशव्या असतात, उशीचे गवसणी असेल, गादीची खोळ असेल, लोड असेल, तर अशा छोट्या छोट्या तुम्ही घरी बसून असे छोटे छोटे उद्योग पण करू शकतात, म्हणजे शिवू शकतात. तुम्हाला जो ऑर्डर येत असतील अशा छोट्या छोट्या पिशव्या जे तुम्ही शिवून दिला तर हे बघा, एका याच्यात मिरच्या, एका याच्यात बटाटे, टमॅटो, अशा 5-6 पिशव्या नेल्या. आणि एक मोठी पिशवी जर आपण अशी गाठ मारली, आता इथं मिरच्या आहे समजा, इथं मिरच्या घेतल्या, लगेच गाठ मारायची, लगेच टमॅटो घेतले, छोट्या मोठ्या पिशव्या घेऊन घ्यायच्या. ज्या पद्धतीने आपण घेतोय तर प्लॅस्टिकला पण बंदी येऊ शकते. असे भरपूर अशा म्हणजे या छोट्या पिशव्या दिसत आहेत पण भरपूर उपयोगी आहे. आणि आपल्याला प्रदूषण पासून पण बचाव करू शकता ह्या पिशव्या. आणि आपल्या घरामध्ये इतके वेस्ट कपडे असतात, आपण टाकून देतो किंवा जाळून टाकतो. तर आपण जाळून टाकून न देता
आणि आता अशी एक गरीब लोक पण आपल्याला आता गरीब मुलगा आहे, गरीब मुलगी आहे, गरीब बाई आहे, हिला कपडे देऊ, तर आता ते गरीब लोक सुद्धा म्हणजे आपले चांगले कपडे घेत नाही, डायरेक्ट घेता, काही म्हणजे तर डायरेक्ट फेकून देता आणि काही तर डायरेक्ट नाही सांगून देता की आम्हाला नको तुमचे कपडे. तर त्यापेक्षा टाकून देण्यापेक्षा कोणाला आता कोणी गरीब व्यक्ती पण आपले कपडे अंगावरती घालत नाही, तर एवढे हे झालेले आहे. तर आपण अशा छोटे छोट्या पिशव्या शिवून आपण प्लॅस्टिकला बंदी आणू शकतो. आणि आपला हा घरी बसून म्हणजे बघा, घरी बसून बसून आपण तुम्ही व्यवसाय पण चालू करू शकता. अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवून कोणाला 1 डझन 2 डझन, कॅरी बॅगला जर बंदी आणायचं असेल प्लॅस्टिकला, तर तुम्ही ह्या अशा पिशव्या कापडी शिवू शकता, छोट्या मोठ्या. आणि किती वेस्ट कपडे बघा, एका गाऊन पासून या 2 शिवलेल्या आहेत, अजून हे कापड आहेत, यांच्या पण अजून छोट्या छोट्या पिशव्या शिवू शकते, अजून तुकडे आहेत आणि असे भरपूर. आता हा बघा, हा पण गाऊन आहे, आता हा फाटलेला आहे, हे बघा इथून फाटलेला आहे, तर याच्या परत मी कॉटनच्या पिशव्या, हे बघा हा गाऊन फाटलेला आहे, तर याच्या मी परत कॉटनच्या मस्त पिशवी शिवू शकते, मोठी छान. आता तुम्हाला याची तर मी पिशव्या वगैरे शिवणार नाहीये, याचे हात पुसायला किंवा भांडे पुसायला, ओले भांडे आपला कॉटनचा आहे म्हणून याचे पिशव्या. पण असे दुसरे गाऊन असतील तर त्याच्यापासून तुम्ही पिशव्या शिवू शकता घरी बसल्या काहीतरी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.